नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र समाचार. आपलं सहर्ष स्वागत. खेतवाडी 6वी गल्ली येथे गणरायाचं विश्वरूप साकारलेलं आहे. ते पाहताना डोळ्यांची अक्षरशः पारणे फिटतात. मीनाक्षी मंदिर त्याच पद्धतीने तिरुपती बालाजीचाही या ठिकाणी देखावा साकारण्यात आलेला आहे. गणरायाचं विश्वरूप पाहताना भाविकांना धन्य धन्य वाटते. या मंडळाच्या गणरायाचं दर्शन घेत आपल्या पुण्यात भर घालण्यासाठी प्रचंड प्रमाणात भाविकांची येथे गर्दी होत आहे. नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. मी विज्ञान राऊत, खेतवाडी 6वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबई सम्राट मंडळाचा सचिव पदाचा कार्यभार सांभाळतो. आमची मंडळाची स्थापना 1959 साली झालेली आहे. तर यंदाचा मी आकर्षण असं ठेवलं की विश्वरूपी आम्ही थीम ठेवली आहे आणि आपला देखावा पूर्णचा विश्वरूपाच्या ह्याच्यावर ठेवला आहे. मीनाक्षी मंदिर. नमस्कार, माझं नाव दिनेश दिलीप कदम. मी या मंडळाचा उपकार्याध्यक्ष आहे. मंडळ यावर्षी आमचं 67वं वर्ष साजरा करत आहे आणि यावर्षी आमचा जो गणपती बाप्पा आहे त्याच्या मागे जी तुम्ही ती भव्य प्रभाव बघतात ती सिद्धेश दिघोळे यांनी साकारली असून त्याच्यामध्ये आपण तिरुपती बालाजीचा आपण म्हणतो ना गरुड आणि हनुमंत या दोघांची थीम दिलेली आहे. आणि हा जो सुंदर असा देखावा आहे त्याचं मीनाक्षी मंदिराचं स्वरूप इकडे प्रतिकृती आम्ही उभी केलेली आहे. आणि जो गेट आहे तो गेट आहे तिरुपती मंदिराचा. यावर्षी 67व्या वर्षात आम्ही साजरा करताना मंडळाची सामाजिक बांधिलकी जपून आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम घेतो. तसेच गल्लीतील व इतर गल्लीतील विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप, त्यांचं सामाजिक शिक्षणाचा खर्च करतो. आणि तसंच आत्ता परवा कालच आम्ही चाइल्ड वेलफेअर आणि रिडेव्हलपमेंट जी मुलं आहेत, जी छोटे मतिमंद मुलं असतात त्यांच्यासाठी इकडे आम्ही आरतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि आमचे या मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ कैलासवासी श्री दुर्गा शिंदे, तसेच जिओचे संस्थापक अनंत शेठ अंबानी आणि गल्लीतील रहिवासी आणि वर्गणीदार हे सुद्धा आहेत. नमस्कार, खेतवाडी 6वी गल्ली मुंबईचा सम्राट. मी महिला कार्यकर्ता आहे, रेश्मा विज्ञान राऊत. आम्ही महिलांसाठी बरेच कार्यक्रम असे हळदी कुंकू, 56 भोग असे कार्यक्रम विविध आयोजित करतो आहे. तसेच आमच्या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद असतो.